नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले याचा राग मनात धरून विवाहित मुलगी आणि जावयाला शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात आई वडील, बहीण, दाजी यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दुपारी 12 वाजता आळंदी येथील रिद्धिसिद्धी मंगल कार्यालयाजवळ घडली. याबाबतची फिर्याद श्रावणी बाळासाहेब देशमुख, वय वर्ष 21, राहणार बाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, तालुका हवेली यांनी बुधवारी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. श्रावणी देशमुख यांनी त्यांचा मित्र शिवाजी गंगाधर राजगोरे यांच्यासोबत आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. त्याचा राग मनात धरून आई वडील, बहीण आणि दाजी यांनी तिला बेकायदा जमाव जमवून शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर निकिता यांनी शिवाजी राजगोरे याला लाकडी दांडक्याने डोक्यावर, छातीवर आणि पाठीवर मारहाण करून दुखापत केली. याबाबत बाळासाहेब निळकंठ देशमुख, मनीषा बाळासाहेब देशमुख, दोघेही राहणार बाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, तालुका हवेली या आई वडिलांसह बहीण ऐश्वर्या ज्ञानेश्वर कांबळे, दाजी ज्ञानेश्वर कांबळे, दोघेही राहणार आंबेठाण चौक, चाकण, बहिणीची मैत्रीण निकिता, पूर्ण नाव निष्पन्न नाही, बहिणीचा मानलेला भाऊ माऊली कोळेकर, राहणार महाळुंगी, तालुका खेड आणि इतर अनोळखी व्यक्तीविरोधात आळंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत. चरोली खुर्दमधील शिवेंद्र पार्क गल्लीमागे पॉवर हाऊसजवळ 80 वर्षाच्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसका मारून जबरदस्तीने चोरी करणाऱ्या 2 अज्ञात व्यक्तींच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत. घरगुती सिलेंडरमधील गॅस बेकायदेशीररित्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणाऱ्या दिलीप विश्वास भोई याच्यावर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. खराबवाडी येथील आरू वस्तीत मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गॅस चोरीचा प्रकार सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरून ज्वलनशील वस्तू आणि गॅस साठा जप्त केला आहे. सावरदरी येथे गॅस चोरीचा दुसरा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी सावरदरी येथील ओमसाई गॅस सर्व्हिसवर धाड टाकून राजेश महादेव सातपुणे याला पकडले. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरून त्याची चढ्या दराने विक्री करत होता. या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील म्हाळुंगे म्हाडानंतर चाकण नगर परिषद हद्दीतील म्हाडा स्कीमचे देखील विना लॉटरी खुल्या बाजारात सदनिकांची विक्री सुरू झाली आहे. तसे प्रसिद्धी फलक एका खासगी कंपनीने लावले असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 12.5 लाखांमध्ये सदनिका, तर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे पात्र नाही त्यांना 14 लाखांमध्ये सदनिका देण्यात येणार आहेत. सध्या 64 सदनिका विक्री करण्यास काढल्या असून या ठिकाणी आणखी 11 इमारती आणि तब्बल 400 सदनिका होणार असल्याची चर्चा आहे. भारतातील कोणताही व्यक्ती या सदनिका विकत घेऊ शकतात असे संबंधित पारवी लाईफ स्पेस LLP कंपनीने सांगितले आहे. एकंदर गावच्या सार्वजनिक वापराच्या गायरान जमिनीत गरीब बेघर लोकांच्या नावाने जमीन घेऊन प्रत्यक्षात मात्र मोठ्या अनियमितता सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत कोणी बोलू नये म्हणून फलकावर सरकारी कामात अडथळा आणू नये असा इशारा देखील आवर्जून देण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील भीमाशंकर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. सुमारे 3.25 चौरस फुटांच्या सभामंडपाचे काम केवळ 4 महिन्यात पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागामार्फत करण्यात येत असून दगडातील या बांधकामाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतलाय. खेड तालुक्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. यासाठी 288 कोटी 17 लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. केवळ सभामंडपासाठी 10 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. कमी वेळेत पारंपरिक साहित्य व तंत्राचा वापर करून उत्कृष्ट कामगिरीच्या सहाय्याने पूर्ण झालेला हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरणार असून याची जागतिक पातळीवर नोंद व्हावी यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज करण्यात येणार आहे. या सभामंडपात एकूण 48 स्तंभ असून मध्यभागी घुमट तयार करण्यात येणार आहे. या सभामंडपाचे एकूण क्षेत्र 2750 चौरस फूट इतके असेल. यातील स्तंभ 2 ते 3 दगडांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून स्तंभांवर कमानी उभारल्या जाणार आहेत. त्याही 3 दगडांमध्येच पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यावर असलेला घुमट देखील तशाच पद्धतीने उभारला जाणार आहे. हा सभामंडप तयार करण्यासाठी केवळ 4 महिन्यांचा कालावधी लागणार असून हे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. भीमाशंकर मंदिराच्या कामाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड समावेश होणे केवळ पुण्याच्याच नव्हे तर राज्याच्या व देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. त्यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे पदाधिकारीही याला अनुकूल आहेत असे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माध्यमांना सांगितले.
खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम युद्धपातळीवर सुरू असून या ऐतिहासिक सभा मंडपाची नोंद आता जागतिक स्तरावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. ही खेड तालुक्याचा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कंबोडिया, श्रीलंका आणि इटलीसारख्या देशांनी ज्याप्रमाणे आपला ऐतिहासिक वारसा जपला त्याच धर्तीवर भीमाशंकरचा हा कायापालट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेचे प्रतीक ठरेल असा विश्वास असल्याचंही आमदार काळे यांनी म्हटलं आहे. चाकण नगर परिषदेच्या पहिल्या सभेत काय ठरले? चाकण नगर परिषदेची निवडणुकीनंतरची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेमध्ये विकासाचे व नागरिकांच्या हिताचे अनेक ठराव घेण्यात आले. यामध्ये चाकणकर सर्वाधिक त्रस्त असलेल्या P1 P2 पार्किंग टोईंग व्हॅनद्वारे केल्या जाणाऱ्या कारवाई विरोधात सदर कारवाई रद्द करण्याबाबत बहुमताने ठराव करण्यात आला. नागरिकांचा तीव्र विरोध आणि व्यापाऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेता हा विषय प्रथम क्रमांकावर घेण्यात आला. विरोधी गटातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी माणिक चौक ते मराठी शाळा पर्यंतच्या परिसरात कारवाई कायम ठेवून इतर भागात ती रद्द करण्याची भूमिका मांडली. तसेच सर्वत्र कारवाई रद्द करण्यास तीव्र विरोध केला. मात्र सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या वतीने गटनेते नितीन गोरे यांनी स्पष्ट भूमिका घेत DPR मंजूर होईपर्यंत शहरात जोपर्यंत नियोजित व प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत कारवाई थांबवणे आवश्यक असल्याचे सांगितले. संख्याबळाच्या आधारे बहुमताने संपूर्ण शहरात P1 P2 कारवाई तात्पुरती रद्द करण्याचा ठराव शिवसेना गटाच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला. सदर ठरावाचे पत्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाला पाठवण्यात यावे व नगर परिषदेमार्फत पुढील कार्यवाही करण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा असे ठरवण्यात आले. यामुळे लवकरच नागरिक व व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. चाकण ग्रामीण रुग्णालयाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. चाकण नगर परिषदेची वाढती कामकाजाची व्याप्ती लक्षात घेता स्वतंत्र व सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच या नव्या होणाऱ्या इमारतीत स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झालाय. शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून स्वच्छता व्यवस्थेला गती देण्यासाठी सक्शन मशीन, जेटिंग मशीन, फोगिंग मशीन व रोड स्वीपिंग मशीन खरेदीस मंजुरी देण्यात आली. तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने शहरात स्वतंत्र व स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. तसेच सॅनिटरी पॅड, व्हेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीन बसवण्यात येणार आहे. नागरिकांना सुलभ व परवडणारी आरोग्य सेवा मिळावी यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना चाकण शहरात व्यापकपणे राबवण्याचा ठराव मंजूर झालाय. शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी विनापरवानगी फ्लेक्स लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार आहे. संग्रामदुर्ग किल्ल्यासमोरील रस्ता पुरातत्व विभागाकडून बंद करण्याची कारवाई सुरू असल्याने त्यावर सभेत सविस्तर चर्चा झाली. हा रस्ता शहरातील मुख्य वाहतूक मार्गांपैकी एक असून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्ता बंदीला स्थगिती मिळवण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. तसेच पर्यायी नियोजन करून किल्ल्याच्या सुरक्षेस बाधा न आणता महाद्वार उभारणीसारखा पर्याय सुचवण्यात आलाय. यावेळी चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा सुरेशभाऊ गोरे, मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव, उपनगराध्यक्षा सुवर्णा राक्षे, शिवसेना गटनेते व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, विरोधी पक्षनेते साहेबराव कड तसेच चाकण नगर परिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग अहिल्यानगर शिर्डी मार्गे नेण्यासाठी सर्व स्तरातून तीव्र विरोध होत असल्याने पुन्हा जुन्या मार्गानेच पुणे नाशिक रेल्वे विकसित करता येईल का याचा अभ्यास करण्यात येणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जाहीर केले. नारायणगाव येथील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या संरक्षित क्षेत्राला बफर झोन धोका निर्माण होणार नाही आणि जुन्या मार्गावरील महत्त्वाची गावे निसटणार नाहीत अशा पद्धतीने तज्ज्ञ सल्लागाराकडून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे आश्वासन फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. विधान परिषदेतील आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी या प्रकल्पातील अडचणी स्पष्ट केल्या. तसेच राज्य सरकारची भूमिका तुमच्यापेक्षा वेगळी नाही अशी ग्वाही देतानाच रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून 3 ते 4 महिन्यात सल्लागाराकडून योग्य मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे स्पष्ट केले. पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, चाकण या भागातून प्रस्तावित होता. मात्र नारायणगाव परिसरात 32 देशांच्या सहभागातून चालणारी जागतिक स्तरावरील GMRT वेधशाळा आहे. रेल्वेच्या लहरींमुळे या वेधशाळेच्या कामात अडथळा येऊ शकतो असे सांगून
केंद्र सरकारने या मार्गाला लेखी नकार दिलाय. केंद्र सरकारची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट करून पर्यायी मार्गाचाच विचार करावा लागेल असे सांगितले. दरम्यान पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध असून गावोगावी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलने होत आहेत. खेड तालुक्यातील कनेरसर महसूल मंडळ स्तरावर 7 मार्च 2026 रोजी भव्य महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराची पूर्वतयारी आणि जनजागृती करण्यासाठी वापगाव येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिरात ग्रामस्थ आणि महसूल अधिकारी यांची विशेष घोंगडी बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे, तालुका कृषी अधिकारी विश्वे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दीप्ती भोगाडे, मंडळ अधिकारी निलेश खोडके, वापगावचे सरपंच, ग्रामविकास आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. बैठकीत तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी ग्रामस्थांना अभियानाचे स्वरूप स्पष्ट केले. दिव्यांग व्यक्तींना NCMC कार्डची सक्ती करण्यात येऊ नये, तसेच UID कार्डवरच प्रवासाची सवलत देण्यात यावी, तसेच दिव्यांग व्यक्तींना राखीव आसनावरती बसवण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने ST महामंडळ राजगुरुनगर आगार यांना देण्यात आले. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला असून शासनाने प्रशासक नेमले आहेत. बऱ्याच गावांची प्राथमिक वॉर्ड रचना करण्यात आली आहे. दरम्यान खेडच्या पश्चिम भागातील औंढे येथील वॉर्ड रचना ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चाकण कडाचीवाडी चक्रेश्वर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. PMRDA यांच्याकडून करण्यात आलेल्या रस्त्यावर या भागातील सांडपाणी सोडले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता असून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. हा रस्ता करण्यात आला, सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यात आला. ह्या रस्त्याची झालेली दुरावस्था, ह्या शेतकऱ्याने इथे पाण्याचा तळ केले आणि पाणी विक्री करतोय. पाणी विक्री करणे हे ठीक आहे, पण रस्त्यावरती गाड्या उभ्या करून ह्या पद्धतीने पाणी विक्री करतोय. जाणारा येणारी कसं जायचं हा प्रश्न तयार झाला आहे. खेड तालुक्यातील आरबुजवाडी ते वडगाव पाटोळे येथील भीमा नदीवरील पुलाला स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव द्यावे असा ठराव सातकरस्थळ ग्रामपंचायतने केला आहे. माजी सरपंच विद्यमान सदस्य अजय चव्हाण यांनी पुढाकार घेऊन ठराव घेतला. सातकरस्थळ ग्रामपंचायत सातकरस्थळ हद्दीतील आरबुजवाडी ते वडगाव पाटोळे भीमा नदी पात्रावर नवीन झालेल्या पुलाचे भूमिपूजन स्वर्गीय अजितदादा पवार यांनी स्वतः 1.5 वर्षांपूर्वी केले होते. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतीला मानवंदना म्हणून सातकरस्थळ ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये करण्याचा ठराव घेण्यात आला. स्थळमधील आरबुजवाडी आणि वडगाव पाटोळे या 2 गावांना जोडणाऱ्या पुलाचं काम प्रगतीपथावर असून तालुक्याचे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून सन्माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या पुलाला भरघोस निधी दिला. जवळपास 2.5 ते 3 महिन्याचं काम अपूर्ण आहे. नंतरून हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल आणि याचीच कुठेतरी उत्तराई म्हणून काल ग्रामपंचायतीने मासिक सभेमध्ये आपल्या राज्याचे भाग्यविधाते स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव या पुलाला देण्यासंबंधीची महत्त्वाचा ठराव या ठिकाणी पास केला आणि सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी असतील, प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील यांच्याकडे पाठवण्याचे काम या ठिकाणी चालू आहे. सन्मान उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार 1.5 वर्षापूर्वी या ठिकाणी येऊन या दुर्गम भागामध्ये या गावांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि स्वतः या ठिकाणी येऊन या पुलाचं भूमिपूजन केलं होतं. म्हणूनच या दोन्ही गावातील भावना महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील एक अत्यंत पवित्र स्थान म्हणजे भीमाशंकर मंदिर. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे तीर्थक्षेत्र केवळ एका तालुक्यापुरतं मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे असं स्पष्ट मत आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत मांडलं. विधानसभेतील चर्चेदरम्यान त्यांनी सांगितलं की भीमाशंकर हे गाव खेड तालुक्यातील शेवटची ग्रामपंचायत आहे आणि मंदिरही याच गावाच्या हद्दीत येतं. त्यामुळे प्रशासनिक नोंदी आणि भौगोलिक वस्तुस्थिती लक्षात घेतली तर या मंदिराचा उल्लेख खेड तालुक्याशी संबंधित असणं अपेक्षित आहे.
मात्र शासन स्तरावर आणि विविध माध्यमांमध्ये या मंदिराचा उल्लेख वारंवार आंबेगाव तालुक्यात असल्याप्रमाणे केला जातो, असंही आमदार बाबाजी काळे यांनी निदर्शनास आणून दिलं. त्यामागील वस्तुस्थिती तपासली जात नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. भीमाशंकर हे संपूर्ण देशाचं श्रद्धास्थान आहे, मात्र अधिकृत नोंदींमध्ये आणि शासनाच्या कागदपत्रांमध्ये योग्य भौगोलिक संदर्भ देणं गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर शासनानं वस्तुस्थितीची पडताळणी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली. धार्मिक स्थळांच्या बाबतीत संभ्रम निर्माण होऊ नये आणि जनतेपुढे अचूक माहिती जावी यासाठी प्रशासनानं स्पष्ट भूमिका घ्यावी असा ठाम आग्रह त्यांनी धरलाय. दरम्यान भीमाशंकर मंदिराच्या स्थानाबाबतचा हा मुद्दा केवळ भौगोलिक सीमांचा नसून स्थानिक अस्मिता आणि भावनिक जडणघडणीशी निगडीत असल्यानं याकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक असल्याचं मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. आपल्या शासनाच्या प्रत्येक विभागाला आदेश द्यावेत अशी विनंती करतो. राजगुरुनगर नगर परिषदेच्या सन 2026-27च्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यासाठी नगर अध्यक्ष मंगेश कुंडाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं. सदर अर्थसंकल्प मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागामार्फत सादर करण्यात आला. तो सर्वानुमते मंजूरही करण्यात आला. नगर परिषदेमार्फत नागरिकांना सुविधा देण्याकरिता शासनाचे भांडवली योजना तसेच सर्व विभागामार्फत प्राप्त सूचना लक्षात घेऊन सदर अर्थसंकल्प सादर करण्यात आला. नाली दुरुस्ती, नवीन रस्ते आणि विद्युत व्यवस्था यावर तत्परतेनं कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. तसेच जिल्हा वार्षिक योजनांच्या प्रलंबित कामांवर चर्चाही करण्यात आली. खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावात एका कुटुंबात पती पत्नीमध्ये पोटगीचा दावा सुरू असताना चक्क घरात शिरून गोंधळ केल्याची तक्रार खेड पोलिसात देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेप्रकरणी खेड पोलिसात देण्यात आलेल्या तक्रारीवरून अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काळूस गावामध्ये शेतकऱ्यांना फ्लॉवर पिकाच्या विषयी मार्गदर्शन करून उत्पादन क्षमता जास्तीत जास्त कशी वाढवता येईल आणि यातून मिळणारे उत्पादन फायदे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. तसेच कोणत्या प्रकारचे बियाणे अधिक किफायतशीर असतं याबाबत देखील माहिती देण्यात आली. शिरोली येथील आदर्श विद्यालय व जिल्हा परिषद शाळा रानमळा कडूस येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळातील कामकाज पाहिले. यावेळी आमदार बाबाजी काळे यांची विधान भवन परिसरात भेट घेऊन विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहिती घेतली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमगिरवाडी काळूस या शाळेने टाटा मोटर्स ब्रिकन ग्रीन स्कूल पुरस्कार 2025 मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या शाळेला पर्यावरण संवर्धन आणि हरित शाळा प्रकल्पातील उल्लेखनीय कामगिरीसाठी 4 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. पर्यावरण शिक्षण केंद्राद्वारा आयोजित या पुरस्काराने शाळेच्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. याबद्दल शाळा प्रमुख दीपक रेटवडे, शिक्षक रामकृष्ण वाटेकर आणि सर्व विद्यार्थी यांचे काळूस ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.